मग काय ताई बरं आहे का? काय सुशांत, रोहिदास भाऊ ओके आहे ना? अक्रम भाऊ, अरे मित्र आलाय, ये की बाहेर. दीदी, घरी काय प्रॉब्लेम वगैरे असलं ना सांगायचं. काय आपण मदत करणार, लाजायचं नाही काय. आणि सुशांत, अरे तरुण आहे, चांगला नोकरी बिकरीला लाग, आपल्याला ओळख आहे. कुठं काय तुला जॉब साठी मदत लागली ना बिंदास फोन कर. रोहिदास भाऊ, कसं चाललंय तुमचा स्टॉल? बरं आहे ना? हा, स्टॉल वर जरा लक्ष द्यात जा. स्टॉल सोडून इकडे काय गप्पा मारत बसले तुम्ही? हा, काय मग बाकी अजून? ओके भाऊ, जाऊ का? मला जरा जायचंय बर का. हा ना, येऊ का मग? चालतंय, चला दादा. भेटा जा. रे कृष्णा. हा भाऊ, जा जा. काय म्हणत होतं रे ते एवढं? कोण होता हो दादा तो? आलाय पिऊन मरणाचा, इतका भका भका वास यायला लागला दारूचा. मरणाचं लेक्चर देतोय. अरे तुम्हाला माहिती नाही, चांगल्या घराचा माणूस आहे तो. एवढी मोठी बिल्डिंग आहे तिथं चौकामध्ये, कसलं भाडं तोडं येतं त्याला महिन्याला माहितीये का? पण याच्यामुळे गेलंय ते, काय अवघड आहे. अहो दादा मान्य आहे, त्याची एवढी सगळी प्रॉपर्टी आहे, सगळं काय आहे, पण या अशा बेवड्यांना कोण किंमत देतंय? हा, तीच एक गोष्ट खराब आहे. दारू पिणाऱ्यांना कोण सिरियसली घेतंय? काय होतं, तुम्ही किती चांगल्या गोष्टी सांगा, किती ज्ञान द्या, किती नॉलेजेबल बोला, दारू पिणाऱ्यांना कोणीच किंमत देत नाही, कोणी सिरियसली घेत नाही. बरोबर आहे दादा, म्हणून तर पटकन त्याला कटवलं, नाही तर खूप डोकं खाल्लं असतं आमचं. तर मित्रांनो, दारू पिणाऱ्याला समाजामध्ये काही किंमत नसते. भले तो किती श्रीमंत असो, किती नॉलेजेबल, किती चांगल्या गोष्टी सांगत असेल, त्याला कोणी व्हॅल्यू देत नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.